तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद भरती तसेच पोलीस भरती व इतर भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच मी आपल्याला 6 महिन्याच्या कठोर प्रयत्नातून 15,000 पेक्षा जास्त MPC लेवलच्या जीके क्वेश्चन्सचे ई-बुक तयार केलेले आहे। ई-बुकला घेण्याचा लिंक इच्छुक विद्यार्थ्यांसाठी या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, नक्कीच घ्यायचा आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, आधार कार्डचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे? आधार कार्डचा शोध कोणी लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आहे नंदन नीलकेनी यांनी आधार कार्डचा शोध लावला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। सिपकिला खिंडातून खालीलपैकी कोणती नदी प्रवास करणारी आहे? कोणत्या खिंडातून? सिपकिला खिंडातून कोणती नदी प्रवास करते? ऑप्शन क्रमांक 2 आहे सतलज ही नदी सिपकिला खिंडातून प्रवास करणारी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। लसीकरणाचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? कशाचे जनक विद्यार्थ्यांनो? लसीकरणाचा जनक कोणास म्हणतात? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील एडवर्ड जेनर यांना लसीकरणाचा जनक संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी एकूण किती दिवसाचा कालावधी लागत असतो? कशास? चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास एकूण किती दिवसाचा कालावधी लागतो? ऑप्शन क्रमांक 2 आहे 27.5 दिवसाचा जो कालावधी आहे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागणारा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 1855 मध्ये तागाची पहिली गिरणी कोठे सुरू झालेली होती? 1855 मध्ये तागाची पहिली गिरणी कोठे सुरू झाली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील बंगाल येथे 1855 मध्ये तागाची पहिली गिरणी सुरू करण्यात आली होती। पुढचा प्रश्न पाहूया। कोल्हापूर व रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे? कोणते आहेत? कोल्हापूर व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याला कोणता घाट जोडतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 राहील आंबा घाट जो आहे कोल्हापूर रत्नागिरी या 2 जिल्ह्याला जोडणारा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो ते सांगायचं आहे। लोहाच्या कमतरतेमुळे तर ऑप्शन क्रमांक 2 राहील ॲनिमिया हा जो आजार किंवा रोग आहे लोहाच्या कमतरतेमुळे होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशा कशा मार्फत होत असते? शरीराला लोहाची प्राप्ती कशामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील 3 म्हणजेच विद्यार्थ्यांनो मेथी तसेच पालक या दोन्ही भाजीपासून शरीराला लोहाची प्राप्ती होते। पुढचा प्रश्न पाहूया। मानवाला लघवी न होणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? लघवी न होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील अतिसार रोगाचे लक्षण म्हणजे मानवाला लघवी न होणे असते। पुढचा प्रश्न पाहूया। शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण असते? तांबड्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण असते? तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मलेरिया या रोगाचे लक्षण म्हणजेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे असते। पुढचा प्रश्न पाहूया। जास्त रक्तदाबामुळे खालीलपैकी कोणती लक्षणे उद्भवतात ते सांगायचं आहे। जास्त रक्तदाबामुळे कोणकोणती लक्षणे उद्भवत असतात? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील 4 म्हणजे या ठिकाणी लकवा येणे, झटके येणे व बेशुद्धी येणे ही सर्व जी लक्षणे आहेत अति जास्त रक्तदाबामुळे उद्भवतात। पुढचा प्रश्न पाहूया। डॉक्टर हॅन्सन यांनी खालीलपैकी कोणत्या रोगाचे जंतू शोधलेले होते? कोणी? डॉक्टर हॅन्सन यांनी खालीलपैकी कोणत्या रोगाचे जंतू शोधले होते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील कुष्ठरोगाचे जे जंतू आहे डॉक्टर हॅन्सन यांनी शोधून काढलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते? कशास विद्यार्थ्यांनो? कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने ओळखतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कॉपर सल्फेटला जे आहे मोरचूद या नावाने ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती आहे असे कोणी दाखवून दिलेले होते? उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती आहे असे कोणी दाखवले होते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील बेंजामिन थॉम्सन यांनी उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती आहे असे दाखवले होते। पुढचा प्रश्न पाहूया। रक्ताचे शुद्धीकरण खालीलपैकी कोणत्या अवयवामार्फत करण्यात येत असते? कशाचे? तर रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या अवयवामार्फत होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील फुफ्फुसामार्फत शरीरामध्ये रक्ताचे शुद्धीकरण होत असते। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहराला जोडणारा आहे? समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहराला जोडण्यासाठी आहे?
ऑप्शन क्रमांक 1 राहील मुंबई नागपूर या दोन शहरास जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रज्जीरप्पी हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? कोणता रज्जीरप्पी हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये रज्जीरप्पी हा जो आहे धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लेमरू हत्ती राखीव क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? कोणते लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील लेमरू हत्ती राखीव क्षेत्र भारतातील छत्तीसगड या राज्यामध्ये येते. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह होते? कोणत्या प्राण्याचे हत्तीचे चिन्ह त्यांच्या म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रावर होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील बहिष्कृत भारत वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे येते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 राहील गंगा नदीचे खोरे भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कापर्डी हे प्रसिद्ध विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कापर्डी हे प्रसिद्ध विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील नाशिक जिल्ह्यामध्ये कापर्डी हे विद्युत केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वंदे मातरम गीत गाण्यासाठी एकूण किती कालावधी लागत असतो? कोणते वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी एकूण किती सेकंदाचा कालावधी लागतो? तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 65 सेकंदाचा कालावधी वंदे मातरम गीत गाण्यासाठी लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्राणहिता ही प्रसिद्ध नदी एकूण किती नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? नदी आहे प्राणहिता नदी एकूण किती नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील 3 नद्यांच्या संगमातून प्राणहिता ही नदी तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खानदेश कन्या खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखले जात असते ते सांगायचं आहे. काय विद्यार्थ्यांना प्रश्न असा आहे, खानदेश कन्या म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तापी नदीला खानदेश कन्या असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय कोण देत असते? केंद्र विरुद्ध राज्य यांच्या वादावर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील सर्वोच्च न्यायालयाला केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख कोण असतो? केंद्र सरकारचा विद्यार्थ्यांनो नामधारी प्रमुख आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख असतो. पुढचा प्रश्न पाहूया. बायोगॅसमध्ये कोणता वायू विपुल प्रमाणात असतो? बायोगॅसमध्ये कोणता वायू विपुल प्रमाणात असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. मिथेन हा जो वायू आहे बायोगॅसमध्ये विपुल प्रमाणात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यामध्ये रेल्वे चालत नाही ते सांगायचं आहे. रेल्वे ही भारतातील कोणत्या राज्यात चालत नाही? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मेघालय हे जे राज्य आहे राज्यात रेल्वे चालत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. मिठाच्या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातील कोणते गाव हे प्रसिद्धीस आलेले होते? मिठाच्या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातील कोणते गाव प्रसिद्धीस आले होते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 हे सिरोडा हे जे गाव आहे महाराष्ट्रामध्ये मिठाच्या सत्याग्रहामध्ये प्रसिद्धीस आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शारदा सदन शाळेला एकूण किती विद्यार्थिनीसह सुरू करण्यात आलेले होते? शारदा सदन या ज्या शाळेची सुरुवात आहे पंडिता रमाबाई यांनी किती विद्यार्थिनींना घेऊन केलेली होती? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील 2 विद्यार्थिनींना घेऊन जे आहे शारदा सदन या शाळेची सुरुवात करण्यात आलेली होती. निरोगी राहण्यास किती दररोज ग्लास पाणी प्यावे लागत असते? निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यावं लागते? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. निरोगी राहण्यास कमीत कमी दररोज 5 ग्लास पाणी प्यावं लागते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीराचा सर्वात व्यस्त अवयव खालीलपैकी कोणता असतो? कोणता व्यस्त अवयव मानवी शरीरातील सर्वात कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. हृदय हा जो अवयव आहे सतत व्यस्त राहणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अन्नाचे पूर्ण पचन होत असते? शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी अन्नाचे पूर्ण पचन होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील लहान आतडे या ठिकाणी अन्नाचे पूर्णपणे शरीरामध्ये पचन होत असते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल समाविष्ट असते? कोणत्या फळामध्ये? तर सफरचंदामध्ये कोणते आम्ल समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मॅलिक आम्ल जे आहे सफरचंदामध्ये समाविष्ट असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी कोणते कॅरेट वापरले जात असते? भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी कोणते कॅरेट वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील 22 कॅरेटचा उपयोग जो आहे दागिने बनवण्यासाठी भारतामध्ये करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय शेतकरी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? राष्ट्रीय शेतकरी दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील 23 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस हा या ठिकाणी साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणतं धातू नोबेल मेटल म्हणून ओळखला जात असतो? कोणते मेटल म्हणून? तर या ठिकाणी कोणतं धातू नोबेल मेटल म्हणून ओळखला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील सिल्वर हा जो धातू आहे नोबेल मेटल म्हणून ओळखला जात असतो. ATMच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये कोणता क्रमांक लागलेला आहे? ATM मशीनच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये कोणता क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील दुसरा क्रमांक ATMच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याचा भारतात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात जास्त अविश्वास ठराव कोणत्या पंतप्रधानाविरोधात मांडण्यात आले होते ते सांगायचं आहे. सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव किंवा ठराव कोणत्या पंतप्रधानाविरोधात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी मागणी कोणी केलेली होती? कोणाला? मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी मागणी खालीलपैकी कोणामार्फत झाली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील शाहू महाराजांनी मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी मागणी केलेली होती. खालीलपैकी कोणती वनस्पती युरेनियम व आर्सेनिक शोषून घेणारी आहे? खालीलपैकी कोणती वनस्पती युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील सूर्यफूल ही वनस्पती युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेणारी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अक्षय ऊर्जा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 20 ऑगस्ट या दिवशी अक्षय ऊर्जा दिवस हा साजरा केला जात असतो. तर पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कोल्हाट्याचं पोर हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? कोल्हाट्याचं पोर हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील शांता काळे यांनी कोल्हाट्याचं पोर हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पानिपत हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? पुस्तक आहे पानिपत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विश्वास पाटील यांनी पानिपत हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या स्टेशनवर चाय विकला होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या स्टेशनवर चाय विकला होता? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. नरेंद्र मोदी यांनी जे आहे वडनगर येथील स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर चाय विकला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी काय असते? कोणी? जनतेने निवडलेले शासन म्हणजेच काय असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील प्रजासत्ताक म्हणजेच विद्यार्थ्यांनो जनतेने निवडलेले शासन असते. पुढचा प्रश्न पाहूया. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती खालीलपैकी कोणास म्हटले जात असते? मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील संभाजी महाराज यांना जे आहे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जात असते? प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील फोटोमीटर जे आहे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? कोणाला? जीवाणूंना वाढीसाठी त्यांच्यासाठी जे आहे कशाची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सूर्यप्रकाशाची आवश्यकता जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेची असते. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्यासाठी जे ई-बुक तयार केलेले आहे त्या ई-बुकचा लिंक इच्छुक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश